नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार, भावा बहिणीला नमस्कार. आज बाजार गुरुवार, आज बाजार आहे बघा. मी घेते बाजारला, आज घेते मी बाजारला. बाजारातून काय आणले? रामफळ खायला आणले. या रामफळ खायला बाजारात गेलते बघा. रामफळ आणलं, रामफळ भेटली किंवा ताईने दिली आपल्याला. बरं मग सुस्त दिली. हो का रामफळ कसले ती वरीच ठेवली होती. त्या म्हणल्या पाडायची ती. ताई म्हणल्या घ्या म्हणल्या, खवा रामफळ म्हणल्या. पाडेत म्हणल्या, येताना काढून आणलेले म्हणल्या. पैसे दिले हे जण केवढ्याला काय माहिती. आम्ही 20 रुपये दिले बघा. भावा बहिणीनो, माझ्या सगळ्या भावा बहिणीला नमस्कार, यूट्यूब फॅमिलीला नमस्कार, माता बहिणीला नमस्कार, रामकृष्ण हरी नमस्कार मंडळी. तर बघा ही शेवचिवडा आहे, शेवचिवडा आहे. तर मी बाजारला गेले होते की आजीची गाठ पडली. त्या इथलं खेडेगावच आहे. आजी म्हणल्या बाई तुझं व्हिडिओ बघते. त्या आजी काय म्हणल्या? भावा बहिणीनो, त्या आजी म्हणल्या बाई तुझं मी व्हिडिओ बघते. एक व्हिडिओ लय आवडला म्हणल्या, सासू सुनाचा व्हिडिओ बघ म्हणल्या. ती माझी कथा तीच आहे म्हणल्या. लय सून जाच करते ग म्हणल्या माझी. ती काय म्हणल्या आजी? लय सून जाच करते बघ म्हणल्या. तो व्हिडिओ टाकला ते लय भारी, बरोबर राईट आला म्हणल्या. मी दिसल्यावर त्या आजीला इतके खुश झाले. आजीला आरडत होत्या मला, ए पोरे ए बाय करून मला बाजारात आरडायला लागल्या. मला काय माहिती मला हाक मारायल्यात म्हणून. मग नंतर मी म्हणलं, मग दाजी संग होतं. दाजी म्हणलं अगं जयश्री तोक 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 तोक, त्या आजी तुला हाक मारायला लागले ते. तसं म्हणल्यानंतर माझं लक्ष गेलं. म्हणलं का हो आजी? तो व्हिडिओ टाकला म्हणले, अगं सुनबाई त्या म्हातारीला पाणी दे ग. ती व्हिडिओ तो टाकलास तीच कथा आहे म्हणली माझी. नुसती अरे बाई म्हणली 2 टायमाचा स्वयंपाक करते बाई म्हणली, लेकरं सांभाळते, तरी बाई टणटणच उड्या हाणते म्हणे. आता सांभाळणाऱ्याला मोठी का सोनाली जाच असणाऱ्याला हाय बरं का कुठं कुठं, पण सासाली जाच आहे लई. आता असणाऱ्या ठिकाणी सोनाली बी हाय बाबा, पण सासाली बी लई जाच आहे बघा. आज कळलं मला. आजी म्हणल्या तू व्हिडिओ टाकला ती बरोबर आहे मला, सगळं ती हालत म्हणल्या माझं. आजी काय म्हणल्या, तू जी व्हिडिओ टाकला ती सगळं तीच हालायचं. तू पांडुरंगाचं गाणं म्हणून व्हिडिओ टाक पोरे म्हणल्या मला. आज बरं आहे म्हणलं टाकते. रताळी आणली. आता मोठी एकादश बी आलेली आहे म्हणून रताळी बी आणली भावा बहिणी. तर आपल्याला गाणं म्हणायचंय, नंतर आपण हे करू. तर पांडुरंगाचं गाणं म्हणून आजीने आताच मला सांगितलं बाजारात, बाय पांडुरंगाचं नाव घेऊन गाणं म्हणून म्हणल्या. मी लय त्रासात आहे म्हणले आजी. असणाऱ्या ठिकाणी जाच आहे मुलीली सुद्धा लय जायचं. काही ठिकाणी हुंडाच दे, कपडेच दे आम्हाला, धोंड जेवणच दे. पण काही ठिकाणी सासू सासऱ्याला जाच करते सुना. बरोबर आहे का माता बहिणी? खरं सांगायचं कमेंट करून. काही ठिकाणी असे, काही ठिकाणी असे आहे ना. तर मला बाजारात आजीची गाठ पडली. आजी म्हणल्या बाई तू व्हिडिओ टाकली आहे ती बरोबर आहेत, राईटच आहे. तर मला लय आवडते तुझा व्हिडिओ बघते. तर त्या आजीला मी धन्यवाद म्हणते. आजीला आजी येते म्हणल्या घरी भेटायला, पण कारण बाजारात गर्दीत कुठे व्हिडिओ काढायचा, त्याच्यामुळे आजीला म्हणलं आजी तुम्ही घरी निवांत या, व्हिडिओ काढ. त्या म्हणल्या मला व्हिडिओ मी बोलणार म्हणले स्वतः. आजीला चपलानं मारलं माता बहिणीनं. काय केलं? चपलाचं वन आजी नाही ती चपलाचं वन. तिच्या सुनाने काय केलं? घास काय थेरडे भांडी म्हणली आणि चपल्याने मारलं. चपल्याने मारलं. आजी सांगत होत्या मी रडत होते बाजारात. भावा बहिणीनं ऐका, एखाद्याची जन्माची कहाणी इतकी वाईट असून आहे. म्हाताऱ्या माणसाला इतकं खोटं करू नये. त्या आजी काय करायच्या, रडायच्या मला सांगायच्या. वळ दावीत होत्या अंगावर, चपलानं मारलेलं वळ. भांडी घासून घे म्हणले. आजी म्हणल्या मी आंघोळ झाली, आता आपल्याला गाणं म्हणायचंय. मग नंतर त्याच्या पुढे सांगते तुम्हाला त्या आजीचा हाल. हे रताळे आणले ती एखादं आले जवळ. सर्दी झाली बघा. कसं काय केलं
रताळी आणली ती रताळी मोठी मोठी रताळी ती. तर मी गाणं म्हणते माता बहिणीनो. नंतर आजी काय काय म्हणल्या मी तुम्हाला सगळं सांगणारच आहे. तर आधी गाणं म्हणून मग तुम्हाला बोलते. ती म्हणल्या पांडुरंगाचं नाव घेऊन तू गाणं म्हणावं आता माझं ऐकतो. म्हणून आता आपल्याला काय करायचंय. माझ्या पांडुरंगा तू येर धावून आई बापाला जाच करती लेक सून. आई बापाला जाच करती लेक सून. मग गाणं कोणचं वाईट आहे सांगा बरं. लय बोलायला राग येतोय. माझ्या पांडुरंगा तू येर धावून आई बापाला जाच करती लेक सून. अव पोरगा नोकरदार झाला. ऐका मी लिहिलेलं गाणं आहे ह्याच्यात. मी गाणं लिहिलेले माता बहिणीनं ऐका. पोरगा नोकरदार झाला पैशाच्या पुढं त्या कळना त्याला. ऐका माता बहिणी पण नोकरदार कशामुळे झाला. ती आजी खुरपाय जात होती कुठे बी तळेवर कामं केली म्हणून त्याला नोकरी लागली का नाही खरं सांगा. पोरगा नोकरदार झाला पैशाच्या पुढं काही कळना त्याला. माझ्या पांडुरंगा तू येर धावून आई बापाला जाच करती लेक सून. आई बापाला जाच करती लेक सून. ऐका नीट माता बहिणीनो. सून आली रानातून सून आली रानातून सासूला म्हणते का ग भांडे घेतले नाही घासून. सासू बसली होती दारात त्याच्यापाशी गप्पा मारीत. तिच्या लक्षातच नाही भांडे घासायचे म्हणून घरी सुनाने भांडे ठेवलेली ती. म्हणून काय म्हणायचे सून आली रानातून काच दिशी भांडेवर लात घातली म्हणती सासूला का ग नाही घेतली भांडी घासून. सासू मुळू रडायला लागली कोपऱ्यात बसून. लक्षात नाही बाई माफ कर मला चहा दिला नाही त्या दिवशी दिला. म्हणून म्हणायचे माझ्या पांडुरंगा तू येर धावून आई बापाला जाच करती लेक सून. आई बापाला जाच करती लेक सून. महिन्याची आलेली पगार महिना दीड 1,500 आलेली पगार म्हातारीची गोड बोलून घ्यायची. म्हातारीची पगार आली की म्हणायचं अहो आत्या चहा घ्यायचा का तुम्हाला. त्या आजीनं सांगितलं तसं गाणं लिहिलेलं. म्हातारीची पगार जवळ आली की सुनानं म्हणायचं आत्या चहा देऊ का. पगार आली आत्या चहा देऊ का. आत्या जेवण करायचं का. आत्या दुपाराच गेली पगार आणून हातात दिली. सून बेईमान झाली लगेच म्हणले कुठले कोण तू. म्हणून म्हणायचं महिन्याची पगार घेतली गोड बोलून चहा प्यायला मागितला पग पुन्हा काय केलं सासू आली पगार घेऊन आली. सासू पगार घेऊन आली आणि सुनाच्या हातात म्हणे धरबाई आले तर 1,500 रुपये. महिन्याची पगार आलेली घेतली गोड बोलून सुनानं आणि सासून चहा प्यायला मागितला तर म्हणते वाडा घे आधी झाडून. म्हणून म्हणायचे माझ्या पांडुरंगा तू येर धावून आई बापाला जाच करती लेक सून. तू का म्हणे असं नका करू माय बापा. ऐका तू का म्हणे असे नका करू माय बापा. पांडुरंगाचा आपल्या रस्ता सोपा. माझ्या पांडुरंगा तू येर धावून आई बापाला जाच करती लेक सून. आई बापाला जाच करती लेक सून. किती वाईट आहे. तर मी गाणं नीट म्हणलं नाही मी बी गडबडीत होते. त्या आजीने काय काय सांगितलं माता बहिणीनं भावा बहिणीनं ऐका. आजी म्हणले एवढं सगळं काम करून बी भाकर खायच्या टायमाला किरकिर करायची. हातानं टोपल्यात हात घातला का पाण्याच्या जारला हात लावायचा नाही त्या म्हातारीनं. अगं म्हातारे लावला काय पाण्याच्या जारला हात लावू नको तुझ्यामुळे आम्हाला बी रोग होईल बाई असं म्हणते ती जणू. त्या आजी सांगत होते मला बाजारात. अगं म्हातारे हातानं कशाला जार मधलं पाणी घेतलंस तू त्याला तुटीच आहे ना.
तरी सुद्धा ती काय म्हणली, हातानं पाणी घ्यायचं नाही म्हातारी, तू आम्हाला माग, आम्हाला रोग होईल तुझ्यामुळं. नावा आता अंगावर जड झालेलं असतं, हाला येत नसतं. लेकरांनी समजून घ्यावं का नाही भावा बहिणून, नीट सांगत. म्हाताऱ्या माणसाला समजून घ्या. खोडपत्र असते ते म्हातारे, पण समजून कोणी घ्यायचं, आपण नाही तर कोणी. समजून घ्यावं लागतंय ना आई बापाला. का लात घाल, बुकी घाल, लात घाल. आणि पुन्हा आजीने सांगितलं, बाई म्हणजे चपणानं मारलेलं वळ येतं. मला वळ धावलं बाजारात, चपलानं मलाच मारलं. आणि नवरा ड्युटीहून घरी यायच्या आधी काय म्हणली नवऱ्याला, अहो का म्हणली, तुम्हाला काय माहितीये का, आज लय मला तुमच्या आईनं मारलं. उलपटार घेतला. जिरवायचं कसं. आल्या नवरा ताईटच आला. कुठे गेली ती म्हातारी, मला तुला मारलं काय तिनं, येऊ देऊ नको तिला आता घरात. म्हणजे उलटा खेळ खेळली. सगळ्याची तोंड गप. त्या भोळ्या बाबड्या म्हातारीला काय कळते. घेतला तर घे बाई म्हणले, आळ माझा पांडुरंग बघून घेईल. बरोबर आहे का. हा असं चाललंय. म्हणून आजी म्हणल्या, बाई तू माझ्यावर गाणं लिहिते. बाजारातून आली, गाठ पडली, आल्या गाणं म्हणले आजीसाठी. लय मला वाईट वाटलं का बाजारात एखादं आली आता, रताळी आणली, हे आणले, गाजरं, गोड गाजरे, ते आमच्याच भांडगावची गाजरं विकायला येतात बाजारात, लय गोड साखरावणी गाजरे बघा भावा बहिणीनं. पपई आणली, हे खावंच आठवड्यातून. पपई सगळं कॅल्शियम भेटतंय. आणि आता रामफळ खायला या. पाडाचं रामफळ आणले म्हणले, एकटी बाया त्यांच्यातली म्हणले, ह्या का ताई घ्या म्हणले पाडाची रामफळीत म्हणले. हाक मारून दिले आपल्याला, पैसे दिले, ह्याचे 20 रुपये दिले बरं. कोणी कोणाला जाच करू नका. सासू सुना हसत राहा. 9 महिने 9 दिवस वागिवला रे तुला, 9 महिने 9 दिवस वागिवला रे तुला, शेवटी अनाथ आश्रमात पाठवितो आई बापाला. रताळी, रामफळ, पपई आणली, ही शेव चिवडा शेवगा सगळं